कोल्हापूर जिल्ह्याचा मुख्य ध्वजवंदन सोहळा पोलीस परेड मैदानावर संपन्न झाला. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन झाल्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायलं गेलं. पालकमंत्र्यांनी भारतीय पोलीस सेवेतील परिवीक्षाधीन अधिकारी, परेड कमांडर आरांक्षा यादव यांच्यासोबत परेड निरीक्षण झाल्यानंतर विविध विभागांच्या पथकांनी संचलन केलं. IRB इंडियन रिझर्व्ह बटालियन ग्रुप नंबर 3 मानवंदना प्लाटून कमांडर PSI राहुल पांडुरंग कणसे. यानंतर प्लाटून क्रमांक 2 IRB इंडियन रिझर्व्ह बटालियन ग्रुप नंबर 3 व SRPF महाराष्ट्र ग्रुप 16 मानवंदना देत आहेत पोलीस बँड पथक. याचे बँड मेजर आहेत GPSI सिकंदर शेख, 37 वर्षाची सेवा यांची झालेली आहे. 2 वेळा ऑल इंडिया बँक कॉम्पिटिशन मध्ये त्यांचा सहभाग आहे. अत्यंत अद्भुत मानवंदना स्टेलानं सातारा पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये गोल्ड मेडल प्राप्त केलेला आहे. याचे चालक मार्गदर्शक आहे PSI KB आंबुडकर. यानंतर ते फायर करून जमावाला पांगवण्यासाठीची ही यंत्रणा PSI रणजित देसाई हे पथक कार्यरत आहे. CPR ॲम्ब्युलन्स आणि बचाव कार्यासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक 65 मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकणारी सीडी, स्वयंचलित नियंत्रण प्रणाली अशी अत्याधुनिक सोय या दलामध्ये आहे. यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. उषाराजे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गोंधळगीत सादर केलं, तर विविध शाळांमधील 2000 विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर संगीतमय कवायतीमधून उपस्थितांमध्ये राष्ट्रभावना जागृत केली. यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी हुतात्म्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, संविधानातील मूल्य जपण्यासाठी, जिल्ह्याला आणि देशाला वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं काम करूया असं आवाहन केलं. संविधान हाच देशातील सर्वसामान्य माणसांच्या जगण्याचा अधिकार असल्याचंही पालकमंत्र्यांनी नमूद केलं. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. राष्ट्रपती पोलीस पदकानं सन्मानित पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार शंकर शिंदे तसंच जिल्ह्यातून विक्रमी ₹2,24,99,000 सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनासाठी योगदान दिल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S, सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी सुभाष डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. भारत मंडपम नवी दिल्ली इथं राष्ट्रीय लोकगीत स्पर्धेत महाराष्ट्रानं सादर केलेल्या डॉक्टर आझाद नायकवडी यांच्या दिग्दर्शनाखालील आई अंबाबाईच्या गोंधळाला संपूर्ण भारतात तृतीय क्रमांक मिळाला. यातील विजेते श्रद्धा तानाजी जाधव, जान्हवी सागर कांबळे, अनुष्का प्रकाश शिंदे, रुद्राक्षी प्रसाद हिरेमठ, पायल विशांत खोचीकर, कल्याणी दत्तात्रय चव्हाण, लावण्या रवींद्र चव्हाण, श्रेयस प्रवीण जाधव, रामदास देसाई, ओम प्रसाद तारे आणि सानिका धोंड यांचा सत्कार करण्यात आला. कागलमधील गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरूस यात्रेत आकाश पाळण्यात अडकलेल्या 18 नागरिकांची सुरक्षित सुटका केल्याबद्दल स्थानक अधिकारी जयवंत मल्हारी खोत, ओमकार श्रीनिवास खेडकर, वाहनचालक अमोल विश्वास शिंदे, फायरमन प्रमोद प्रभाकर मोरे आणि अभय रावसाहेब कोळी यांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर, कार्यक्रम समन्वयक प्रज्ञा संगपाळ, जिल्हा सल्लागार NTPC विक्रम आनंदराव आरळेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल उपविभागीय कृषी अधिकारी गडहिंग्लज किरण जयसिंग पाटील, करवीर तालुका कृषी अधिकारी युवराज रघुनाथ पाटील, जिल्हा संसाधन व्यक्ती अभिजित बाबासो धनवडे, बँक ऑफ इंडिया जिल्हा प्रबंधक पुनीत द्विवेदी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त K मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी S कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय, आणीबाणीतील सहभागी, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना पुष्प देऊन पालकमंत्री आंबेडकर यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.